श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मी ना माझं आज इव्हिनिंगचं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमची एक कमेंट आहे ना माझ्यासाठी खूप काही देऊन जाते आणि सांगून जाते. तुम्ही जर एक मला छोटीशी जी कमेंट केली तर ते मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि खरंच प्लीज कमेंट करायला पैसे लागत नाही आणि लाईक करायला पण पैसे लागत नाही. तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला तर मग. तर आता इथे ना मी इव्हिनिंगचं रुटीन तुम्हाला दाखवत आहे. तर हे आहे माझं म्हणजे 4च्या दरम्यानचं रुटीन आहे. तर आता इथे ना मुली अभ्यासाला बसलेल्या आहे. त्यांचा मी चहा वगैरे झालेला होता. तर इथं बघू शकता दोघी 2 साईडला अभ्यासाला बसतात. कारण दोघींचा अजिबात अभ्यासाच्या वेळेस तरी जमत नाही, असंही जमतच नाही. पण अभ्यासाच्या वेळेस जास्तच भांडणं होतात. तर आता दोघींना थोडंसं ओरडल्यानंतर एक ह्या साईडला आणि एक त्या साईडला बसलेले आहे. तर आता दोघी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास अभ्यास करतील. आता मोठी ती तिचा करते पण छोटीचा थोडासा घ्यावा लागतो. तर मी त्यांचा थोडासा अभ्यास घेते आणि मग आहे ना माझे जे बाकीचं काम आहे ते करते. तर आता त्यांना अभ्यासाला बसवल्यानंतर जे शाळेतले टिफिन असतात ना ते मी काढून ठेवते, बॉटल वगैरे काढून ठेवते. कारण कसं आहे ना आता शाळेतून आल्यानंतर मुली पण थकलेल्या असतात. तर त्या काय म्हणजे त्यांना मी सवय लावलेली आहे. पण त्या काय शक्यतो जास्त मी घरी असल्यावरती नाही करत. पण मी जर जर मळ्यात गेली तर मग सर्व जे काम आहे ते व्यवस्थित करतात. तर चला मी आता आहे ना हे टिफिन वगैरे ठेवून देते आणि जे घर आहे ते झाडून घेते, अंगणवाडी झाडून घेते आणि मग चहा आमचा झालेला आहे. तर मी चहाचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे. आणि आता इथे ना थोडीशी साखर होती. तर ती साखर आहे ना आता आम्ही ना म्हणजे जो कट्टा आहे साखरेचा तोच आणत असतो. तर ती संपली होती. तर ती मी आधी आता ओतून घेते आणि ती ओतून घेतल्यानंतर मग मी तुम्हाला पुढील व्हिडिओ जो आहे तो शेअर करते. तर हे वालाच्या शेंगा आहे. मावा पडला का त्याच्यावले? याच्यावले मावा पडला म्हणलं. 2दा औषध मारलं का काय फरक नाही पडू राहिला. वालाच आहे. बारीक 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 किडे. बस नाही टेम्पो हा तर दिवस मावळतोय आणि मग मी आता इथे झाडून करते. बाज पण असते बाजूला इथं बाजूला जागा नाही टाकते एवढे गली आहे. गलीमध्ये जागा असते दुकान ठेवू शकतो. तर कसं असताना संध्याकाळच्या वेळेस जी झाडझूड आहे म्हणजे जे झाडू जर मारला ना तर खरंच प्रसन्न वाटतं. आणि संध्याकाळची वेळ कशी लक्ष्मी येण्याची असते आणि ती संध्याकाळी आल्यानंतर जे आपलं अंगण आहे ते स्वच्छच पाहिजे. तर संध्याकाळी ना घर अंगण ओटे सर्व जे आहे ते स्वच्छ केले जातं म्हणजे झाडून वगैरे घेतलं जातं. आणि आता इथं मी तुम्हाला अंगणवाडी झाडून घेत आहे. तर आमच्या गावाकडं अशाच प्रकारचं जे वातावरण ते आहे जे आहे ते असतं. तर पसारा इग्नोर करा तुम्ही.
तर चला आता एवढी भांडे घासून घेते आणि मग तुम्हाला पुढचं रुटीन दाखवते. तर भांडे घासून झालेले आहे आणि दिवस पण मावळलेला आहे. आता मी ना दिवाबत्ती करून घेते. तर सॉरी मी आहे ना व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करू नाही शकले, कारण आहे ना माझा आवाज आहे ना जरासा वेगळाच येतो आहे, कारण सर्दीमुळे ना माझा घसा जो आहे तो पूर्णपणे बसलेला आहे. त्यामुळे मी आज आहे ना जे म्युझिक आहे ते देऊनच व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर प्लीज समजून घ्या आणि खरंच व्हिडिओला छान असा प्रतिसाद द्या. संध्याकाळच्या वेळेस छान असं प्रसन्न वाटतं आणि इथं मस्त असं दिवा लावलेला आहे. तर वाऱ्यामुळे ना इथं आहे ना जो दिवा आहे तो विझत होता, तर इथे मी खाली ठेवलेला आहे. जे आपण झाडं लावलेले आहे तिथं, कारण वरती ठेवला ना तो विझून जात होता. तर आता इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची मी तयारीला लागलेले आहेत. तर तुम्हाला सांगितलं तर चहा लवकरच होता आमचा. तर इथे ना पोळ्या होत्या आणि मुलींना आहे ना पोळ्याचा जो चुरमा आहे तो खूप आवडतो. तर त्यासाठी तर मी शेंगदाणे, मिरच्या आणि कांदा वगैरे घेतलं होतं, पीठही भिजवून घेतलं होतं आणि एका साईडला ती टमाट्याची भाजी आहे तीही टाकलेली होती आणि सर्वजण जेवायला बसले होते. तर आजचं असं होतं माझं इव्हिनिंगचं रुटीन. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक्यू.